मारो भारी पाड फोटो मधी आला नग मधीच ह्या झाड नाही रे फोटोवाल्या तुला जमनाय ओढ घेन पैसे तू कर सरे काय मारू कोठ मी फोकस कोणावर साडी काय ग तुझे ते फोनावर ए कॅमेरामॅन फोकस कर हितेश गणेश. तकलू गोरा आता तुला सांगून ए कॅमेरामॅन फोकस कर हॅलो. मला नांगून हॅलो हितेश गणेशकर. आता तुला सांगून हितेश गणेशकर तुम्ही कृपया करून कॉमेंट्री बॉक्समध्ये संपर्क साधत आहे. हितेश गणेशकर. चला आपण जाऊया मॅन ऑफ द मॅच करता. तर मॅन ऑफ द मॅच इथे ठरतोय तर मिलिंद मोरे मॅन ऑफ द मॅच. ज्या षटकामध्ये मॅच पूर्णतः टर्न झाला तो मिलिंद मोरे ठरतो या सामन्याचा सामनावीर. कारण आपण बघितलं की 7च्या सरासरीने धावा बनवायच्या होत्या. पहिल्या ओव्हरमध्ये 7 धावा आल्या होत्या. मात्र मिलिंदचं षटक अप्रतिम राहिलेला आहे आणि मिलिंद ठरतो या सामन्याचा सामनावीर. तर सन्माननीय विकासजी वायडा साहेबांना विनंती करतोय की आमच्या VIP कक्षामध्ये आपण येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपण पाहतोय वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष आहेत विकासजी वायडा. मी त्यांना विनंती करेन की आमच्या VIP कक्षामध्ये येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे. महेंद्र शिंदे यांच्या शुभहस्ते आपण मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी इथे वितरित करणार आहोत. बघा मिलिंद यांनी ट्रॉफी इथे मिळवलेली. मात्र भरपूर खेळाडू त्याच्यासोबत ट्रॉफी घेण्यासाठी आलेले आहेत. बाफाडे संघाचे फ्युचर सध्या तरी आपल्याला बाफाडे संघामध्ये यंगस्टर जास्तीत जास्त खेळताना दिसत आहेत. आपण पाहतोय जे अनुभवी खेळाडू होते त्यांना सध्या तरी रेस्ट दिला गेला आहे. पंचांचा इशारा होतोय सामन्याला सुरुवात. संकेत पहिला बॉल खेळण्यासाठी सज्ज आहे आणि बघा खूप चांगल्या प्रकारे ते फटका त्याने सजवलेला आहे. एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होतो आणि दुसरी धाव देखील इथे कंप्लीट झालेली आहे. पहिल्या बॉलवरती 2 धावा इथे घेण्यामध्ये यश आलेलं आहे. बघा पहिल्या इनिंगमध्ये जेवढ्या धावा या धावफलकावरती लागतील तेवढ्या ज्या धावा आपण पाहतोय दुसऱ्या इनिंगमध्ये चेस करणं थोडंसं कठीण होईल. म्हणजे पहिल्या इनिंगमध्ये जेवढ्या धावा तुम्ही कमी द्याल तेवढं तुम्हाला दुसऱ्या इनिंगमध्ये थोडंसं सोपं होईल. पाहूया NCC नायगाव या मैदानावरती भरपूर स्पर्धा खेळत आलेला आहे. मात्र टेनिस बॉलची पहिली स्पर्धा असेल या मैदानावरती. मात्र संकेत एक अनुभवी बॅटर आहे आणि त्याचा अनुभव इथे आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये डबलवरती भर देताना दिसतोय. चेंडूला गॅपमध्ये खेळून काढतोय. त्याला देखील माहिती आहे मोठे फटके मारणं थोडंसं कठीण आहे. गॅपमध्ये जर चेंडू जर आला तर नक्कीच धावा या जास्त येऊ शकत आहेत आणि 30 ते 40 धावा जर झाल्या तर एक चांगला टोटल या मैदानावरती पाहायला मिळू शकतो. मात्र यावेळेस पाहतो आपण शफल होऊन हा चेंडू सरळ डिक्लेरेशन झोनमध्ये खेळून काढलेला आहे. चेंडू डिक्लेरेशन झोनमध्ये जातोय. 1 धाव. सर्व संघांनी लक्षात घ्यायचं आहे बॅटला लागून जर चेंडू डिक्लेरेशन झोनमध्ये जर गेला तर स्ट्राईक ही रोटेट होईल. लक्षात घ्या बॅटला लागून जर चेंडू जर गेला तर स्ट्राईक रोटेट होईल. बाईजच्या स्वरूपात जर गेला लेगबाजच्या स्वरूपात जर गेला तर स्ट्राईक रोटेट होणार नाही. याची देखील आपण दक्षता घ्यायची आहे. इथे आणखीन एक सिंगल येताना दिसते. धावसंख्या सिंगलने पुढे सरसावली जाते ती म्हणजे
6 या धावसंख्येवरती चेंडू टाकून झाले ते 4 धावसंख्या आपण पाहतोय 6. हा सामना देखील आपल्याला 4 षटकांचा पाहायला मिळतोय. पुढे ससल करण्याचा प्रयत्न, फटका फसलेला आहे तिकडे, क्षेत्ररक्षक नाहीये. अजय तुंबडा, क्या बात आहे, खूप चांगलं क्षेत्ररक्षण सजवलंय. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी केलेलं आहे तिकडे अजयाने. धावा रोखल्यात मित्र म्हणेन 2 आपल्या संघासाठी आणि या 2 धावेनिशी धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 8 या धावसंख्येवरती. अजूनही एक चेंडूचा खेळ बाकी आहे बघा. सिंगल डबलने धावसंख्या पुढे नेण्याचं काम करतायत. इथे चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. सबमरीन डिलिव्हरी, निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. शेवटचा चेंडू हा निर्धाव आलाय. मात्र 8 धावा या पहिल्या षटकात आलेल्या आहेत. चांगली सुरुवात मित्र म्हणेन NCC नायगाव संघाने ते करून दिलेली आहे. चला घाई करायची आहे. पुन्हा एकदा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, चेंडूला गॅपमध्ये घेऊन काढले, एकदा कंप्लीट झालेला दुसऱ्या प्रयत्न होतोय. संकेत वेगाने डेंजर एंडला धावतोय. थ्रो थोडासा अपुरा आला आणि 2 धावा या वेगाने पूर्ण झाल्यात. सुरेख रनिंग विथ विकेट्स इथे पाहायला मिळते. पुन्हा एकदा 2 धावा इथे पलून पूर्ण केल्या. धावसंख्या 2 ने जाऊन पोहोचली. दुहेरी अंकामध्ये प्रवेश होते. 10 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. फुलटॉस चेंडू इथे देखील गॅपमध्ये चेंडू खेळून काढलेला. एक धाव कंप्लीट झाली आहे. प्रयत्न होईल का, तर दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होतोय. डेंजर एंडला धावतोय संकेत. फलंदाज बाद. दुसऱ्या धावेची आवश्यकता होती का, हा आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये इथे फलंदाज बाद होतोय, तो म्हणजे संकेत. प्रफुल्ल आलाय न्यू बॅटर. नॉन स्ट्राईक एंड वरती असेल. स्ट्राईक वरती पाहतोय आपण विजय आला. इथे आपण पाहतोय चांगला फटका खेळला गेला. मात्र क्षेत्ररक्षक आहे तिकडे राकेश, कुठली चुकी होणार नाहीये. ताबडतोब थांबतो एखाद गलस पेव मी तर जुगविंतो आता पहविंतो मी तर वाजविंतो मला नाचविंतो काकड कुंभाऱ्यात कुबू कर काकड कुंभाऱ्यात कुबू कर भेंडेची बायकोच विचार कर भेंडेची बायकोच विचार कर भेंडे भाऊ दोन्ही हाती कायदा भर काकड कुंभाऱ्यात कुबू कर काकड कुंभाऱ्यात कुबू कर.
इथे पाहतोय पण चेंडूला कट केलाय, दिशा देण्याचा प्रयत्न केलाय, फक्त एकच धाव मिळेल, जास्त काय मिळणार नाहीये. आपण पाहतोय की संकेत आणि विजय ही सलामीची जोडी माघारी परतलेली आहे. या षटकामध्ये कमबॅक केलाय गोलंदाज राजू याने. धावसंख्या फक्त 12, 2 विकेट्स आपण पाहतोय बॅक टू बॅक गेलेल्या आहेत. आपण पाहतोय की ज्या प्रकारे संकेत धावचीच्या सुरुवात बाद झाला तिकडनं मॅच या इनिंगमध्ये आपण पाहतोय थोडासा टर्न होताना दिसतोय. धावा या कमी लागल्या जाते धावफलकावरती. ब्लॉकरमध्ये चेंडू त्या हाताला धावची जी संधी तर निर्माण झालेली आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न आपण पाहतोय. ललित भवर आपण पाहतोय त्या यष्टांच्या मागे आहे, संधी होती तिकडे, मात्र थोडासा अपुरा येताना दिसला. आणि आपण पाहतोय एक धाव ही कंप्लीट झाली. इथे चेंडूला सोडून दिलेला आहे. पंचांनी दर्शवलं की हा चेंडू वाईड असेल, वाईट बॉल. एक एक्स्ट्रा चेंडूची हाताळणी होताना दिसते. धावसंख्या 14, 5 बॉल टाकून झालेले आहेत. शेवटचा एक बॉल बाकी आहे. धावसंख्या आपण पाहतोय 14 आहे धावसंख्येवरती. अवलेस बघा फक्त दिशा देण्याचं काम केलेलं आहे. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचण्याचा प्रयत्न करतो. एकदा कंप्लीट झाले, त्याचा प्रयत्न घातक ठरू शकतो आणि यस घातक ठरलेला आहे. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज बाद होते बघा. यस नो करता दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि बाद झालाय. 2 षटकाचा खेळ पूर्ण झाला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 15 धावा. यस कम ऑन डिझाय. तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज प्रवीण येतोय. प्रवीण परेड. प्रवीण याचा वेगवान चेंडू, तेज तर्रार चेंडू पाण्याचा थोडासा खाली राहते, बॅट वरून फिरते. प्रफुल याची, प्रफुल आणि शैलेश ही जोडी आता मैदानाच्या आतमध्ये आहे. 3 फलंदाज बाद झालेले आहेत. डिक्लेरेशन झोनमध्ये हा चेंडू निघून गेलेला आहे. डिक्लेअरच्या स्वरूपात फक्त एकच धाव मिळेल, जास्त काय मिळणार नाहीये. एका धावणी धावसंख्या जाऊन पोहोचली 16 या धावसंख्येवरती. 16 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. शैलेश वळवी आणि प्रफुल्ल नाईक अशी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पुढे ससावून करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. फक्त एक सिंगल धाव मिळेल. राजू होता त्या क्षेत्रामध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. या एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 17 या धावसंख्येवरती. 17 रन्स, 17 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. पुढे ससावून करण्याचा प्रयत्न, बॉटम एज घेतलाय आणि या चेंडू यष्टाच्या मागे निघून गेलाय. ललित आहे तिकडे, एक धाव कंप्लीट झालेला आहे. डायरेक्ट हिट झालाय. डायरेक्ट हिट. कुठला फलंदाज बाद झाला हे पाहणं फार गरजेचं आहे. तर पंचांनी रिव्ह्यू घेतलेला आहे. पाहूया कुठला फलंदाज इथे बाद झालेला आहे. शैलेश फलंदाज बाद झालेला आहे.
क्रॉसिंग झालेलं नाहीये. आणि शैलेश हा बाद झालाय. तारप्याचे तालावर पेरण घातलाय पोरांचा नाचा या तालजाम आयलाय. दुर्वेसा विशाल दादा यो आलाय कमलोलीचा रोशन दादा हो आलाय. चलगसनू तारपानाचा ना पोरापुरी नाचाया लागलाय. चलगसनू तारपानाचा ना पोरापुरी नाचाया लागलाय. कुणाल येतोय न्यू बॅटर. कुणालचा फटका पण पाहतोय फायनल क्षेत्रामध्ये निघून चाललेला आहे. क्षेत्ररक्षक स्वतः यष्टरक्षक तिकडे पोहोचले, मात्र चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये निघून गेलेला आहे. पुन्हा एकदा एक सिंगल धाव. या सिंगलने धावसंख्या जाऊन पोहोचली 19 धावसंख्येवरती. बॉल टाकून झाले आतापर्यंत 5. शेवटचा चेंडू बाकी राहिलाय या षटकातील. प्रवीण परेड याने देखील खूप चांगली बॉलिंग केली या षटकामध्ये देखील. सिंगलच्या स्वरूपात धावा आलेल्या आहेत आणि आपण पाहतो की या मॅच मध्ये देखील कुठेतरी धावा कमी होताना दिसत आहेत. इथे आपण पाहतोय मिस टायमिंग झालेला आहे. चेंडू हवेमध्ये आहे. चेंडूच्या खाली राजू, कुठलीच चूक होत नाहीये. आणि आपण पाहतोय की शेवटच्या बॉलवरती विकेट मिळाली. आणखीन एक फलंदाज बाद झाला. षटक संपलं. तिसऱ्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर 6.33च्या सराने 19 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. लग्नात जमली पुरापुरी दिलांची झाली चोराचोरी. लग्नात जमली पुरापुरी दिलांची झाली चोराचोरी. लागली तारप्याची मुजिक वाजायला ग पुरापुरी. थँक्यू डीजे. ब्लॉक हॉल मध्ये चेंडू सरळ यष्टांवरती. पहिल्या बॉलवरती फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवला जातोय. नितीश धारवा न्यू बॅटर इन झालेला. जोरकस मारण्याचा प्रयत्न. बॅटर बॉल संपर्क झालेला नाहीये. बघा संकेत बाद झाल्यानंतर धावसंख्या पूर्णपणे थांबलेली आहे. तो रनआउटच्या स्वरूपात विकेट मिळाला होता संकेत याचा. तिकडनं पूर्णपणे थोडासा मॅच टर्न होताना दिसतोय. कुठेतरी कमी धाबा या धावफलकावरती लागल्यात. प्रवीण चेंडूच्या समोर येतोय. चेंडूला उचलतोय, फील्ड करतोय.
तोपर्यंत फक्त एक सिंगल धाव ही अंकित केली जाते. या सिंगल धावेने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 20 या धावसंख्येवरती. अजूनही पाहतोय आपण 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. फुलटॉस चेंडू होता, इथे फायदा काही उचलता आलेला नाहीये आणि आपण पाहतोय आणखीन एक निर्धाव चेंडू. मला वाटतं NCC नायगाव संघाला आणखीन 3 धावांचा फटका बसणार आहे. इथे आपण पाहतोय थोडासा मिसफील्ड होताना दिसतोय. 2 धावा इथे पूर्ण झालेल्या आहेत तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये. इथे आपण पाहतोय की फलंदाज बाद होतोय. आपण पाहतोय की पंचाने सांगितलंय की बॅट्समन मोबाईल घेऊन मैदानाच्या आतमध्ये आला होता आणि हे चुकीचं आहे. आणि आपण पाहतोय वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या नियमानुसार आपण जर मोबाईल घेऊन जर मैदानाच्या आतमध्ये जात असाल तर आपल्याला 3 धावांची ही पॅनल्टी असेल, लक्षात घ्या. म्हणजे NCC नायगाव संघाच्या 3 धावा ह्या कमी केल्या जातील. धावसंख्या आपण पाहतोय 23 धावा. 24 धावांचं आव्हान NCC नायगाव संघाने इथे ठेवलेलं आहे. म्हणजे 24 चेंडू आणि 24 धावा मॅच जिंकण्याकरता बनवाव्या लागतील. जसा उमराचे झाडाचा टाल तसा तुझ पोरी माझा गमाल. पोरी येशील का तरपानाचा बालू नाचून नाचून पुता. 24 धावांचं टार्गेट दिलेलं आहे 24 चेंडूमध्ये आणि पेनल्टीच्या 3 धावा अगोदरच ॲड केल्या जातील स्कोअरबोर्डमध्ये शिलोत्तर संघाच्या. म्हणजे आता फक्त आणि फक्त 21 धावा चेस कराव्या लागतील 24 चेंडूमध्ये. बघा लो स्कोरिंग मॅच आहे. लो स्कोरिंग मॅच कालपासून पाहिलं तर भरपूर झाल्यात आणि प्रथम फलंदाजी जो संघ करतो तोच संघ या मॅचमध्ये बाजी मारतो. परंतु आता धावा पाहिलं तर 21 धावा दिल्या आहेत 4 षटकामध्ये. 24 धावा दिल्यात, 3 धावा पेनल्टीच्या ॲड केल्या जातील. म्हणजे आता पाहिलं तर 24 धावा एक माफक कसा आव्हान आहे. चांगली गोलंदाजी करावी लागेल यावेळेस पाहिलं तर NCC नायगाव संघाला, कारण या ग्राउंडवरती खेळण्याचा अनुभव आहे. रबर बॉल तर जास्तीत जास्त अनुभव या संघाला सुद्धा आहे. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आपण पाहतोय प्रफुल्ल नाईक यांना. सलामीचे 2 फलंदाज आपण पाहतोय. प्रवीण परेडांना स्ट्राईक वरती आणि नॉन स्ट्राईक एंडला आपण ललित यांना पाहतोय. प्रथम षटक हाताळण्यासाठी प्रफुल्ल नाईक यांना पाहतोय आपण. 24 धावा डिफेंड करायचं असेल तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. सातत्याने डॉट चेंडू घ्यावे लागतील आणि विकेट सुद्धा घ्यावे लागतील. बघा कमी धावा असला तर गोलंदाजाला स्वतःचा परफॉर्मन्स दाखवायची संधी असते. पहिला बॉल घेऊन पुन्हा एकदा प्रफुल्ल बॉलिंग मार्क वरती असेल.
24 धावा कशा पद्धतीने डिफेंड करतो एनसीसी नायगाव संघ. फर्स्ट बॉल, पहिलाच बॉल आडव्या बॅटचा वापर चेंडू करतोय. चांगला प्रेझेन्स ऑफ माइंड आपण पाहिला शतरक्षकाकडून. आणि दुर्गेश होते तिकडे, दुर्वेश होते तिकडे. चांगला प्रेझेन्स ऑफ माइंड आपण पाहिला. चेंडू हवेत होता, स्वतःला त्या चेंडूवर झोकून दिला आणि आपल्या संघासाठी पाहिलं तर महत्वाच्या 5 धावा त्यांनी वाचवल्यात. बघा मोठा फटका होता आणि स्वतःला थांबवलं आणि टायमावरती जम्प घेते. ज्या टायमाला चेंडू ट्रॅव्हल करून बाउंड्रीलाईनच्या बाहेर जाणार होता त्याच टायमावर जम्प करून त्या चेंडूला अवडवलं, बाउंड्रीलाईनच्या मध्ये ठेवलं आणि फक्त आणि फक्त जिकडे षटकार होता तिकडे एक सिंगल धाव घेण्यात यश मिळालंय. या सिंगल धावेने पाहिलं तर संघाचं 4 या धावसंख्येवर जाऊन पोहोचते. यावेळेस पुन्हा पाहिलं तर इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु स्विंग अँड मिस चेंडू येतोय निर्धाव. बघा पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळला होता प्रवीण यांनी, परंतु त्यानंतर पाहिलं तर कमबॅक केलाय गोलंदाज प्रफुल्ल यांनी. पुढचा बॉल पुन्हा एकदा प्रफुल्ल नाईक यांचा. यावेळेस पुन्हा एकदा इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस फसवलाय. तिकडे शतरक्षक तैनात केला होता. डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. यस रेफर केले जाते पंचांकडून. यस विकेट डाऊन असेल कारण कॅच कंप्लीट झालाय आणि त्यानंतर गेलाय तो.
यस नॉट आउट असेल, कारण पंचांचा जो ऑनफिल्ड पंच आहेत त्यांचा जो निर्णय असेल तोच ग्राह्य धरला जाईल. कारण बघा झेल संपादन केला होता, परंतु तो झेल घेऊन शतरक्षक सिंगल धावेसाठी गेला होता. बघा पंचांनी जो निर्णय दिलाय तोच अंतिम असेल. कारण ज्यावेळेस झेल घेतला आणि बॉल फेकायला गेला त्या टायमाला त्यांचा पाय पाहिलं तर त्या वाईट पडद्याला टच झाला होता. 4 तरी सिंगल डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू जात होता. हे एक सिंगल धाव असेल. सिंगल धाव. या सिंगलच्या मदतीने धावफलक चावून पोचले ते 5 या आकड्यावरती. 5 रन्स ऑन बोर्ड. प्रफुल्ल यांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा प्रवीणसाठी. यावेळेस आडव्या बॅटचा वापर केला होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. चेंडू येतोय निर्धाव.
4 चेंडू 5 धावा. यावेळेस पाहिलं तर फक्त कॅटकल आहे. कव्हर रिझनमध्ये शतरक्षक आहे. एक सिंगल धाव घेण्यात यश मिळालंय. या सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचते 6 या आकड्यावरती. अजून सुद्धा पाहिलं तर सामना बॅलन्सिंग आहे, कारण या षटकाचा विचार केला तर रोखून ठेवलं प्रफुल्ल यांनी. 5 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या जाऊन पोहोचते 6 या आकड्यावर. शेवटचा चेंडू असेल पॉवर प्ले षटकातील. यावेळेस काय फटका सजवलाय. सहज चेंडूला पाठवून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. गेलो होतो डहाणूचे बाजाराला पोरी बाजाराला ना बाजाराशी साडी चुली घिया तुला पोरी घिया तुला. गेलो होतो डहाणूचे बाजाराला पोरी बाजाराला ना बाजाराशी साडी चुली घिया तुला पोरी घिया तुला. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क वरती मिस्टर कुणाल यांना पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 12 या आकड्यावरती. यावेळेस पाहिलं तर पकड बसवलाय शिलोत्तर संघाने. बघा ओव्हरपेच चेंडू होता, स्लॉट मध्ये होता आणि त्या चेंडूला सरळ पाठवून दिलाय पार्किंग लॉट मध्ये. पहिल्या षटकचा विचार केला पहिले 5 चेंडू अचूक लाईन आणि लेनचा वापर केला होता, परंतु थोडेसे दिशाहीन चेंडू होता त्याचाच फायदा घेतलाय फलंदाजांनी. म्हणजे पाहिलं तर दिशा भटके तो पडेंगे फटके असंच काहीतरी दाखवताना पाहिलं आपण ललित यांना. दुसरं षटक हातासाठी आपण कुणाल यांना पाहतो. पहिला बॉल कुणाल यांचा. यावेळेस पाहिलं तर आडव्याचा वापर केला. चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझनमध्ये. स्क्वेअर लेग रिझनमध्ये. शतरक्षक आहे तिकडे नितेश. एक सिंगल धाव. या सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोचते 13च्या आकड्यावर. पुढचा बॉल पुन्हा एकदा. यावेळेस हाफ ट्रॅकर बॉल होता. जोरदार मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॉल आणि बॅटचा संपर्क होत नाही. बॉल येतोय निर्धाव. कुणाल यांचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. बॅट अँड बॉलचा पहिला तर संपर्क झालाय का पंच आपल्या दर्शवतील. यस पंच बॅटला बॉल लागलाय का. यस बॅटला बॉल लागलाय. एक सिंगल धाव. धावसंख्या जाऊन पोहोचते 14 या आकड्यावर. 14 ऑन बोर्ड. या षटकाचा विचार केला. या षटकामध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात. 3 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा कुणाल यांचा. यावेळेस लोअर फुल्ड चेंडूला पोल केलाय. फटका फसलाय. शतरक्षक आहे तिकडे.
परंतु पाहतो त्याच्याकडे होते चुकी. एक धाव आणि दुसरी धाव. बघा आपण अगोदरच धावसंख्या आपण पाहिले तर स्कोर बोर्डवरती कमी लावल्यात आणि जर असे झेल सुटले तर मला वाटते या स्पर्धेतून थोडेसे पिछाडीवरती जातील. बघा पकडा कॅच जिंका मॅच, सोडाल कॅच तर हराल मॅच. कॅचेस विन द मॅचेस हे समीकरण असते, परंतु झेल सुटल्यात. यावेळेस पहिला कमबॅक केलाय कुणाल यांनी, कमबॅक केलाय. 5 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16 या आकड्यावर, 16 ऑन बोर्ड. शेवटचा बॉल असेल या ओव्हरमधील. धावसंख्या 16 वर जाऊन पोहोचलेली आहे, 16. 8 धावांची आवश्यकता असेल. फुल टॉस बॉल, फुल टोल वसूल केलाय. आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी येतोय षटकार. यस थँक्यू डीजे. सर सह्याद्री स्पोर्ट्स बापाणे संघाचे कर्णधार तुम्ही सुद्धा याच्या टॉस बॉक्समध्ये. सह्याद्री स्पोर्ट्स बापाणे संघाचे कर्णधार टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचं आहे. शैलेश पहिला चेंडू पाहिला तर फिंगर रोल केले होती. पहिलाच बॉल पाहिला तर निर्धाव आलाय. 2 धावांची आवश्यकता, फक्त आणि फक्त 2 धावा. पूर्णपणे सामना शिरोतर संघाने आपल्या बाजूने झुकवलाय. बघा सकाळ सत्रामध्ये मोठे फटके येत नव्हते, पण दुपार सत्र जसं जसं चालू होत चाललंय तसे मोठे फटके येणं सुरुवात झालंय. यावेळेस मिस्टामिक स्ट्रोक आहे. चेंडू हवेत आहे. प्रफुल्ल थोडासा लांब पडला प्रफुल्ल पासून आणि पाहिलं तर सामना जिंकला तो काउदरी स्पोर्ट्स शिलोतर संघाने. हळलक 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 NCC नायगाव संघ आणि आकाश धानवी सुद्धा या ग्राउंडवरती आले आहेत. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. त्यांना कृपया करून विनंती करतो की तुम्ही सुद्धा या VIP डायजवरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. त्यांच्या मार्फत आम्हाला सुद्धा मॅन ऑफ द सिरीजची बॅट लागलेली आहे. आकाश धानवी स्पोर्ट्स चे प्रोप्रायटर आहेत.